एक सोलारचा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यावर एका शेतकऱ्याची कमेंट आली होती की सर माझा 3 किलोवॅटचा सोलार आहे आणि 3 किलोवॅटचा सोलार या पावसाळ्याच्या सीझनमध्ये फक्त 3.5 ते 4 युनिट जनरेट करतोय. आणि ॲक्च्युली हा जो प्रश्न आहे तो फक्त त्यांच्या एकट्याचा नाही, अशा भरपूर जणांचे प्रश्न आहेत. मॅक्झिमम लोकांचं हेच म्हणणं आलं की पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये सोलार एवढं व्यवस्थित काम करत नाही आणि भरपूर ठिकाणी हाच प्रश्न बऱ्यापैकी सर्क्युलेट होत आहे. तो मी तो फंडा थोडा तुमचा क्लिअर करतो. मॅक्झिमम जणांना अजून बी काय वाटतं माहीत आहे का की समजा आता मी 3 किलोवॅट एक उदाहरण घेऊन चालतो. असं का? कारण महाराष्ट्रामध्ये 3 किलोवॅट सोलारचे जे ग्राहक आहेत ते थोडे जास्त आहेत. जर मी समरमध्ये काउंट केलं, उन्हाळ्यामध्ये, तर 3 किलोवॅटपासून मॅक्झिमम लोकांनी 20 युनिट पण काढले, 22 युनिट पण काढले, एक मिनिमम 15 युनिट तुम्ही पकडून चला. पण तेच जर तुम्ही सीझन पावसाळ्यातला घेतला तर तुम्हाला जर असं वाटत असेल की 15 युनिट जनरेट होतील तर तुम्ही 100% चुकीचे आहेत. मान्सून सीझनमध्ये किंवा जर ढग वगैरे असेल किंवा पाऊस वगैरे पडत असेल तर एवढे युनिट्स तयार होत नाहीत. मॅक्झिमम युनिट किती तयार होतात? एक 4 ते 6च्या मध्ये तुम्ही पकडून चला. 4 युनिट बनतील, 5 युनिट बनतील, कधी कधी तर 3 युनिट पण बनतात. मग याच्या मागचं कारण काय की याच्या मागचं कारण बघायला गेलं तर त्याच्या मागे एक फिजिक्स पण लपलेलं आहे आणि सायन्सचं पण एक रिझन आहे की कसं आहे, मान्सून सीझनमध्ये ढग वगैरे असतात, बऱ्यापैकी मॉइश्चरचे पार्टिकल्स वगैरे असतात नेचरमध्ये. सो जी डायरेक्ट बीम भेटायला पाहिजे, लाईट एनर्जी सोलारवर पडायला पाहिजे, ती भेटत नाही. ते ढगांमुळे कुठं ना कुठं अडते आणि लाईट तिथे स्कॅटर्ड होते. आणि ही जी स्कॅटरिंग ऑफ लाईट असते ही कामाची नसते का? असते. पण ही स्कॅटरिंग ऑफ किंवा जी स्कॅटर्ड झालेली लाईट जेव्हा सोलारवर पडते, जेवढी हाय फ्रिक्वेन्सीवाली लाईट सोलार पॅनलला पाहिजे असते वीज तयार करण्यासाठी, तेवढी त्याला भेटत नाही. मग याच्यामागे एकच रिझन, अशा भरपूर रिझन्स आहेत, त्याच्यावर मी निवांत व्हिडिओ टाकेल, एका मिनिटात सांगता येणार. पण असं काय केलं पाहिजे की यार युनिट थोडे वाढले पाहिजे. तर मी 2-3 गोष्टी सांगेल. गोष्ट नंबर 1, जेवढं जमल तेवढं सोलार पॅनलला क्लीन ठेवायचा प्रयत्न करा. गोष्ट नंबर 2, जी नॉर्मल सर्व्हिसिंग असते एका स्पॅम नंतर ती तुम्ही करत चला, म्हणजे तुम्हाला इम्पोर्ट किती युनिट होत आहेत किंवा एक्सपोर्ट युनिट किती होत आहेत ते पण तुम्हाला कळून जाईल. आणि गोष्ट नंबर 3, जर घराच्या साईडला एखादी बिल्डिंग असेल म्हणा किंवा झाड वगैरे असेल ज्याची सावली त्याच्यावर जो पडत असेल तर या गोष्टीपासून त्याला वाचवा. आणि 4थी, जी वेंडर लोकांनी लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा सोलारला इन्स्टॉल केलं जातं तेव्हा जी अँगल असतो सोलार पॅनलचा, ज्याच्यामुळं त्या अँगलला असं सेट केलं जातं ज्याच्यामुळं लाईटची म्हणजे सनपासून निघालेली मॅक्झिमम लाईट एनर्जी सोलारवर पडली पाहिजे. त्या अँगल पण एक व्यवस्थित कॅल्क्युलेट करून सेट करा, जेणेकरून हाय फ्रिक्वेन्सीवाली लाईट सोलारवर पडली पाहिजे आणि त्याच्यापासून युनिट जनरेट व्हायला पाहिजे. सो मी सजेस्ट करेल, जर तुम्ही असं ॲझम्पशन्समध्ये असताल की पावसाळ्यामध्ये पण 20-20 युनिट तयार होतील, मी दन AC वापरतो, कूलर वापरतो, हीटर वापरतो, तर चुकीच्या आहात. जेवढं जमल तेवढं पावसाळ्यामध्ये वीज कमी वापरत चला महाडिस्कॉमची. असं का? त्याच्यामुळे तुमचं लाईट बिल बी कमी येईल. आणि ॲक्च्युली कसं आहे, जेवढी एनर्जी तयार व्हायला पाहिजे सोलारकडून तेवढी होत नाही, त्याच्यामुळे तुमचं लाईट बिल वाढू पण शकतं. सो या गोष्टीचं 100% प्रिकॉशन घ्या. राहिली गोष्ट, काहीही क्युरी असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा, मी त्याच्यावर तुम्हाला 100% उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन म्हणजे ही की मॅक्झिमम लोकांना माहीत नाही की आपल्याकडे पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षा जास्त टेक्निकलच्या त्याचे क्लासेस होतात. तुमचा मुलगा मुलगी किंवा तुम्ही स्वतः जर याला जॉईन करायचं असेल, बेसिकपासून लर्न करायचं असेल, तर तुमच्या गुट्टे सरांचं एक ॲप आहे वेक्टर एज्युकेशन अंकुश सर. हे ॲप डाउनलोड करा, लॉग इन करा. तुम्हाला जो पण कोर्स लावायचा तो कमी पैशामध्ये तुम्ही तिथं बिंदास्त जॉईन करू शकता. अंडरस्टँड? आणि जर चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा अशाच व्हिडिओसाठी. धन्यवाद.